नमस्कार, तुमचं आपल्या सगळ्यांचं लक्षवेध बॅचमध्ये खूप खूप स्वागत आहे। यामध्ये आपण जे मेन्सचा सिलेबस आहे त्याला आपण सुरुवात करणार आहे आणि आज आपण GS4चं एक पहिलं लेक्चर घेणार आहोत। ओके, आता GS4चं पहिलं लेक्चर घ्यायचं म्हणजे इथिक्सचं काय करायचं, पहिलं लेक्चर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। ओके, तर हे जे लेक्चर्स असतील बघा आपले, हे तुम्हाला पर्टिक्युलर ज्या काही आपल्या नोट्स असतील त्या नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये आपण शिकणार आहेत। पण त्याआधी काही बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला शिकावे लागतात, कारण इथिक्स नीतिशास्त्र हा सब्जेक्ट खूप नवीन आहे ना, मग त्याला हँडल कसं करायचं, काय काय गोष्टी करायच्या ते सगळं आपण पाहू आणि थोड्याशा बेसिक कॉन्सेप्ट असतात त्या सुद्धा आज आपण काय करूयात इथे पाहूयात। ओके, आता बघा नीतिशास्त्र किंवा इथिक्स, नीतिशास्त्र किंवा इथिक्स हा आपला मेन स्पेसिफिक काय आहे, टॉपिक आहे। काय आहे? मेन स्पेसिफिक टॉपिक आहे। कोणती मेन स्पेसिफिक? ऑब्वियसली राज्यसेवा, मुख्य परीक्षा साठी हा एक उपयुक्त टॉपिक आहे, राईट। सेम हाच टॉपिक तुमच्या UPSC ला सुद्धा चालतो, त्यामुळे तुम्ही जर कुठल्याही एक्झामची प्रिपरेशन कराल तुम्हाला हा पर्टिक्युलर सब्जेक्ट काय करावा लागतो, अभ्यासावा लागतो। किती मार्कासाठी असतो हा टॉपिक, किती गुणांसाठी असतो, तर एकूण 250 मार्क्ससाठी तुमचा काय असतो हा पर्टिक्युलर टॉपिक। ओके, आता बघा याचं जे एक्झाम स्ट्रक्चर आहे, पेपर स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला एकदा समजून सांगते आणि नंतर आपण काय करूयात पुढे जाऊया। आता इथिक्सचा जो पेपर आहे हा थ्योरी पेपर आहे, आपल्याला तो लिहायचा आहे वर्णनात्मक पद्धतीमध्ये, डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये लिहायचा। ओके, तर या इथिक्सचा पेपर हा एकूण 250 गुणांचा आहे आणि या पेपरमध्ये तुम्हाला दोन सेक्शन पाहायला मिळतात, दोन खंड पाहायला मिळतात। ओके, एक आहे सेक्शन ए, हा तुमचा 130 मार्काला विचारला जातो, लिहून घ्या सगळ्या गोष्टी। 130 मार्काला तो काय जातो तुमचा विचारला जातो। आणि नेक्स्ट तुमचा सेक्शन आहे, दॅट इज सेक्शन बी। सेक्शन बी हा तुमचा एकूण किती 120 मार्काला विचारला, म्हणजे एकूण सेक्शन ए प्लस सेक्शन बी टोटल किती 250 मार्काला तुमचा विचारला जातो। जर तुम्ही याचं सब्जेक्ट अनालिसिस लेक्चर पाहिलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला मी डिटेल सिलेबस सुद्धा डिस्कस करून सांगितलेला आहे आणि काही UPSCचे प्रश्न सुद्धा तिथे डिस्कस करून सांगितलेले आहेत। आता आपण एक्झॅक्ट पेपर कसा असतो ते एकदा पाहूयात आणि नंतर बेसिक गोष्टी म्हणजे तुमचा इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, नीतिशास्त्र आणि मानवी परस्परभिमुखता हा जो पहिला टॉपिक आहे त्याच्याकडे आपण काय करूयात पुढे प्रोसीड करूया। पण त्याआधी ह्या 2-4 गोष्टी। ओके, आता बघा हा जो सेक्शन ए असतो यामध्ये आपल्याला टोटल 13 प्रश्न लिहायचे असतात। सेक्शन ए मध्ये टोटल 13 क्वेश्चन्स लिहायचे असतात। पर क्वेश्चन 10 मार्काला असतो। पर क्वेश्चन काय 10 मार्क्ससाठी तुमचा काय असतो आणि तो आपल्याला काय करावा लागतो, लिहावा लागतो। तो आपल्याला काय करावा लिहावा लागतो। कसा लिहायचा असतो, कसे प्रश्न असतात हे मी त्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे। तुम्ही जाऊन तो व्हिडिओ काय करू शकता, रेफर करू शकता। याला पिन कॉमेंटमध्ये सुद्धा तो व्हिडिओ काय करते मी अटॅच करू। नंतर सेक्शन बी असतो बघा, यामध्ये तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेल्या टॉपिकवर, सेक्शन बी यामध्ये तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेल्या टॉपिकवर काय असतात, केस स्टडीज असतात। काय असतात, केस स्टडीज असतात। ह्या केस स्टडीज सुद्धा आपण प्रिपेअर केलेल्या आहेत, रेफर केलं UPSCच्या केस स्टडीजला। तर त्या केस स्टडीवर एखादी घटना दिलेली असते, त्या घटनेमध्ये तुमचे इथिकल डायलेमाज असतात, म्हणजे काय नैतिक द्वंद्व असतात आणि त्या सिव्हिल सर्वंटला म्हणा किंवा त्या ऑफिसरला म्हणा किंवा त्या तुमच्या काय म्हणतात अधिकाऱ्याला म्हणा, ते द्वंद्व सोडवायचे असतात कशा त्या इथिकल मॅनरमध्ये आणि ते सगळं रिलेटेड असतं कशाला, तर केस स्टडीला। ओके, तर हे विथ टाइम आपण काय करणार, एकदा सिलेबस संपल्यानंतर किंवा एक चंक ऑफ सिलेबस तुमचा कव्हर झाल्यानंतर, तुम्हाला त्या अंडरस्टँडिंग आल्यानंतर आपण या केस स्टडीजला काय करणार, हात घालणार। जनरली पहिला चॅप्टर झाला, जनरली मोठा चॅप्टर असतो, पहिला चॅप्टर झाल्यानंतर एक त्या लेवलला येतो आपण आणि त्या लेवलला आल्यानंतर आपण काय करू शकतो, ह्या गोष्टी एक काय करू शकतो डिटेल मॅनरमध्ये पाहू शकतो। तर असं काय हा पेपरचा पॅटर्न आहे आणि या पेपरच्या पॅटर्न नुसार आपल्याला आता पहिला चॅप्टर चालू करायचा आहे। पहिल्या चॅप्टरचं नाव आहे नीतिशास्त्र व नीतिमत्ता आणि मानवी परस्परभिमुखता। मानवी परस्पर भिमुखता म्हणजे काय इंग्लिशमध्ये, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस। आणि अजून एक गोष्ट सांगते, आपली जी बॅच असेल ना ही बायलिंग्वल असेल। ओके, ह्युमन इंटरफेस म्हणजे दोन्ही मीडियम मध्ये तुम्हाला काय असते, इंटरफेरन्स दोन्ही मीडियम मध्ये तुम्हाला काय असते,
दोन्ही मीडियममध्ये तुम्हाला काय असेल, टीचिंगही केल्या जाईल, इंग्लिशमध्ये त्या गोष्टी समजून सांगितल्या जातील, मराठीमध्येही त्या गोष्टी समजून सांगितल्या जातील. नोट्ससुद्धा सेपरेट, इंग्लिशवाल्यांच्या सेपरेट इंग्लिश नोट्स, मराठीवाल्यांच्या सेपरेट मराठी नोट्स तुम्हाला काय होतील, मिळतील. ओके, म्हणजे काय बायलिंग्वल चालेल. म्हणजे असं नको व्हायला की मराठीवाल्यांना इंग्रजीच्या नोट्स देतात आणि इंग्रजीवाल्यांना मराठीच्या नोट्स देतात, असं होणार नाही. ज्याच्या त्याच्या सेपरेट नोट्स असतील, ज्याची त्याची टीचिंग व्यवस्थित पद्धतीने होणार आहे. तर याच पर्टिक्युलर सेगमेंटच्या आतमध्ये आपण काय करणार आहोत, आता इथिक्सला स्टार्ट करणार आहोत आणि आपण काय करणार आहोत, इथिक्सचं GS4चं मेन्स मॉड्यूल आपण चालू करणार आहोत बाय मायसेल्फ. ओके, बाय मायसेल्फ. कुणाकुणासाठी उपयुक्त आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 देणाऱ्यांसाठी, येणारी अपकमिंग एक्झाम 2025 देणाऱ्यांसाठी तो उपयुक्त आहेच. पण जे विद्यार्थी 26ला प्रिलिम्स देणार आहेत, 26ला अटेम्प्ट देणार आहेत, त्यांनी बाय हँड असे जे सोपे सोपे सब्जेक्ट असतील त्याला कव्हर करून ठेवणं त्यांचं काय असतं, काम असतं. म्हणून आपण काय घेऊन आलो, लक्षवेध बॅच घेऊन आलेलो आहोत. ओके, बॅच काय झालेली आपली, चालू झालेली आहे. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी काय असतील, समजल्या असतील. बॅच काय झालेली आपली, चालू झाली. आता काय करूयात आपण लेक्चरकडे जाऊयात आणि लेक्चर काय ते पाहूया. ओके, पहिला टॉपिक आहे बघा, क्लास 1 मध्ये आपण शिकतोय इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. सांगितल्याप्रमाणेच नीतिशास्त्र आणि मानवी परस्पर भूमिका. म्हणजे काय, नीतिशास्त्र म्हणजे काय असतं आणि जेव्हा दोन व्यक्ती इंटरॅक्ट करतात त्यामध्येही इथिकल प्रिन्सिपल, म्हणजे जेव्हा दोन व्यक्तींचं इंटरॅक्शन होतं, दोन व्यक्तींचा संबंध येतो, तेव्हा ही नीतिशास्त्र कसे तुमचे पास ऑन केले जातात किंवा कसे आपल्याला दिसून येतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. पण हा चॅप्टर शिकण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतात. चॅप्टर तर नंतरची गोष्ट आली, डायरेक्टच तुम्ही काय म्हणतात न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नाही शिकत. आधी बेसिक स्पीड शिकता, वेलॉसिटी शिकता, ॲक्सिलरेशन शिकता, नंतर फोर्स शिकता आणि नंतर कुठेतरी न्यूटनचे तुम्ही ग्रॅव्हिटीचे नियम शिकायला जाता. राईट, स्टेप बाय स्टेप जाता ना. तसंच इथे डायरेक्ट चॅप्टरला आपल्याला हात घालता येत नाही. द रिझन इज की चॅप्टर टॉपिक काय खूप नवे आहेत. मी तुम्हाला सांगायला लागली इथिक्स म्हणजे असं असं असतं, ह्युमन इंटरफेस म्हणजे हे असतं, तुम्हाला ते समजणार नाही. पण त्याची एक आपल्याला फाउंडेशन बिल्ड करावं लागतं. म्हणून आजचं जे लेक्चर आहे दिस इज द बेसिक लेक्चर आणि यामध्ये आपल्याला काय करायच्यात, काही बेसिक गोष्टी, बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला पाहिजेत. जी पहिली कॉन्सेप्ट आहे बिलीफ म्हणजे विश्वास. बिलीफ म्हणजे काय, विश्वास. विश्वास काय असतो हे आपल्याला पाहावं लागेल. तुमचे माझे काहीतरी बिलीफ असतील बघा. फॉर एक्झाम्पल, जनरली इन इंडिया बीफ खाणं आपण काय करतो, प्रोहॅबिट करतो किंवा बीफ खाणं आपण नाकारतो. त्याला आपला काय विश्वास आहे टुवर्ड्स दी काऊ. ओके, आपलं काय बिलीफ आहे ते काय, आपले रिलिजियस बिलीफ आहे. सेम वे आपण काय करतो, मोठ्यांचा आदर करतो. समजा आपल्याला लहानपणी काय शिकवलंय, असं होऊ शकतं ना की आपल्याला मोठ्यांचा आदर करायचा आहे. मग तुम्ही काय केले, मोठ्यांचा आदर करत विच इज अ गुड थिंग. तुम्ही काय केले, ऑफिसमध्ये गेले आणि तिथे कळालं की तुमचे बॉस काय करतात, काहीतरी गोष्टी निगेटिव्हली करतात. होऊ शकतं, म्हणजे तुमच्या लक्षात आलं, तुमच्या काय झालं ते लक्षात आलं. पण तुमचा विश्वास काय आहे, तुमचं बिलीफ काय आहे, तुमचा विश्वास काय, मोठ्यांचा आदर करायचा. तू म्हणतील हे तर माझे बॉस आहे, मी त्यांचा आदर करायला पाहिजे, पण ॲट द सेम टाइम बॉस काय करतात, काहीतरी वाईट काम करतात. मग आता हा झाला डायलेमा, त्यातून बाहेर कसं पडायचं, हे कोण शिकवतात, इथिक्स शिकवतात. बिलीफ काय, आपला विश्वास कुठल्या तरी कोणती तरी गोष्ट आपण त्याला काय करतो, खरी आहे, ट्रू आहे असं मानतो आणि पुढे चालतो. त्याला काही सायंटिफिक बेसिस असतं का, नाही. आता मला गोड आवडतं, ओके, माझा विश्वास आहे गोड, मला असं वाटतं गोड खाल्ल्याने ना मला खूप छान छान वाटतं, माझा विश्वास आहे. त्याला काही सायंटिफिक बेसिस आहे का, ना ॲक्च्युली ते गोड मला हार्मफुल ठरते. राईट, किंवा काही काही असतात बघा, पर्टिक्युलर एक्झामला पर्टिक्युलर कलरचं शर्ट घातल्याने सक्सेसफुल होतं, विश्वास आहे त्या व्यक्तीचा. त्याला काही सायंटिफिक बेसिस आहे का, नाही. ती गोष्ट रँडमली कधीतरी घडली आहे म्हणून त्या व्यक्तीचा विश्वास बसलाय. राईट, म्हणजे विश्वास काय, अशी काहीतरी गोष्ट जी काय, जिला काहीतरी सायंटिफिक बेसिस नाहीये पण त्या व्यक्तीसाठी ती काय खूप जवळची आहे. तुमचं पण चला फेवरेट शर्ट, लकी ट्राउझर, लकी पॅन्ट, लकी हे, लकी ते लकी कुठून आलं, या बिलीफ मधून आलं. मग बिलीफ, विश्वास काय, अशी गोष्ट ज्याला आपण काय करतो, ट्रू कन्सिडर करतो, ज्याला आपण खरं मानतो. ओके, नंतर दुसरी गोष्ट पाहिजे आपल्याला, व्हॅल्यू, मूल्य. आता बघा, दोन विश्वास असतात. एक ना खूप वरवरचा विश्वास असतो, पेरिफेरियल बिलीफ असतो, आणि एक काय असतो, कोर बिलीफ असतो. कसं असतं बघा, आता काय होतं माहिती का, 2-4-5 गोष्टी होतात. कसं होतं माहिती का, हाऊ डज इट हॅपन, लेट मी टेल यू द थिंग. ओके,
कसं होतं माहिती का, बिलीफ विश्वास असतात का आपले, विश्वास हे दोन पद्धतीचे असतात बघा. एक खूप वरवरचे विश्वास असतात, पेरिफेरल विश्वास म्हणतो आपण त्याला, पेरिफेरीवरचे, पेरिफेरल बिलीफ. ओके, वरवरचे, वरवरचा विश्वास खूप असा उथळ असतो, खूप शॅलो असतो. ओके, खूप शॅलो असतो. फॉर एक्झाम्पल, पर्टिक्युलर कलरचं शर्ट घातल्याने काय होते, मी एक्झाम मध्ये सक्सेसफुल होतो. दिस इज व्हेरी वरवरचा विश्वास. होईल नाही होईल वी डोंट नो, अशा 2-3 घटना घडल्यात म्हणून त्या व्यक्तीला तसं वाटतंय, खूप वरवरचा आहे. म्हणजे हा जो पेरिफेरल बिलीफ आहे, हा वरवरचा विश्वास आहे, हा काय करतो, माणसाचे कोर मूल्य, व्हॅल्यू चेंज नाही करत. ओके, तो आहे तिथे, काम पडला की आपण त्याला यूज करतो, काम झाला की त्याला ठेवून देतो. पण ऍट द सेम टाइम एक बिलीफ असतो बघा, तो खूप स्ट्रॉंग असतो, खूप काय असतो, तो दृढ असतो, खूप काय असतो, तो दृढ असतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो, दृढ विश्वास म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, दृढ विश्वास म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, कोर बिलीफ म्हणतो. काय म्हणतो, कोर बिलीफ म्हणतो. हा जो कोर बिलीफ असतो ना, हा काय करतो, समजा लहानपणापासून माझं काय, मला सांगितलं गेलंय की तुम्ही फॉर एक्झाम्पल मोठ्यांच्या प्रती आदर दाखवणं म्हणजे काय, त्यांना नमस्कार करणं, मला हे सांगण्यात आलं. आणि विथ टाइम त्यांना आदर शो करण्यासाठी मी काय करत गेले, नमस्कार करत गेले, करत गेले, करत गेले, करत गेले. आज एवढी मोठी झाले, उद्या मी बी काय करेल, मी ही जी व्हॅल्यू आहे माझी, की मोठ्यांचा आदर करणं म्हणजे त्यांना नमस्कार करणं, आता हे माझ्या आतमध्ये इतकं रुजलंय की नकळत त्या गोष्टी घडतायत. ओके, आता हा जो माझा दृढ विश्वास आहे, मोठ्यांचा आदर करणं म्हणजे त्यांना नमस्कार करणं, हे फक्त माझ्यापुरतं मर्यादित नाही राहिलं, तर मी याला प्रपोगेट करण्याचा काय करते, प्रयत्न करते. म्हणजे हे कुठेतरी हा जो दृढ विश्वास होता, हा माझ्या एक काय म्हणतात, माझ्या कॅरेक्टरिस्टिकला डिफाईन करायला लागलाय. तो माझा काय झालाय, दृढ विश्वास झालाय, ते माझं काय झालं, मूल्य झालं. म्हणजे दृढ विश्वास हा तुमचा काय होतो, विथ टाइम ट्रान्सफर होऊ शकतो कशामध्ये, मूल्य. मूल्य म्हणजे काय, व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे अशी गोष्ट जी आपण काय करतो, अशी गोष्ट जी आपण काय म्हणतो, तिला खरं मानतो, जिला आपण काय म्हणतो, ट्रूथ मानतो, जी आपल्या एक्झिस्टन्सला खूप जास्त काय असते, महत्वाची असते. समजा तुमची एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल, तुम्ही ना पंक्च्युअलिटीला काय म्हणतात, त्याला वक्तशीरपणाला खूप काय म्हणतात, तुमचे मूल्य आहे, ते कुठे पण पोचायचं, 2 मिनिटं आधीच पोचायचं, लेट कधी व्हायचं नाही. हे कुठून आलं, तुम्हाला आधी सांगितलं गेलं असेल लहानपणी. वेळ पाळणे म्हणजे चांगलं कॅरेक्टरिस्टिक असतं, ते तुमचा दृढ विश्वास झाला. आणि आज तुम्ही काय झाला, वक्तशीर झाला. जेव्हा तुम्हाला कोणतरी डिफाईन करायला लावतं, तेव्हा तुम्ही काय म्हणता, मी अतिशय डिसिप्लिन व्यक्ती आहे, मी काय पंक्च्युअल व्यक्ती आहे, मी वक्तशीर व्यक्ती आहे. काय झालं, मूल्य झालंय, त्याच्याशिवाय तुमची डेफिनेशन होऊच शकत नाही. मग मूल्य अशी गोष्टी आहे जी काय करता, एखाद्या व्यक्तीचं ट्रू कॅरेक्टर दाखवण्याचा प्रयत्न करतात. जनरली मूल्य ही काय, चांगली तुमची काय म्हणतात, व्यक्तीला चांगलं दर्शवण्याचं काम. कळालं, सिंपल इझी. आता बघा मी तुम्हाला काय करते, पीडीएफ दाखवते. हीच डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवते. बिलीफ विश्वास काय असतात, आयडिया वी होल्ड टू बी ट्रू. अशा काही कल्पना ज्यांना आपण काय म्हणतो, खरं मानतो. अशा कल्पना ज्यांना आपण खरं मानतो, ते खरं असण्याचं नसण्याचं त्याचे काही प्रूफ नाही, बट स्टील वी कन्सिडर देम ॲज राईट. वेअरिंग पर्टिक्युलर रंगाचा शर्ट घालणे ऑन इंटरव्ह्यू, हे काय आहेत, एक तुम्ही काय म्हणतात, विश्वास आहे तुमचा की सक्सेस होता. ओके, त्याला काही प्रूफ आहे का, नो. हाच विश्वास तुमचा 2 विभागामध्ये बायफर्गेट केला जातो, की 2 विभागामध्ये विभागला जातो. पहिला आहे तुमचा काय, वरवरचा विश्वास किंवा पेरिफेरल बिलीफ. यांचं काम पडलं की यांना आपण यूज करतो, काम नसलं की ते तिथेच राहतात. ओके, राईट. दुसरा असतो दृढ विश्वास. हा जो दृढ विश्वास आहे, हाच माणसाची मूल्य ठरवण्यामध्ये काय करतो, कामाला करतो. आणि मूल्य काय असतात, अशा गोष्टी त्या काय करतात, माणसाचं कर्तृत्व, माणसाची जी कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते डिफाईन करण्याचं. आणि जनरली मूल्य आपण यांना पॉझिटिव्ह टर्म्समध्येच घेतो, मूल्यांना आपण निगेटिव्ह टर्म्समध्ये घेत नाही. आपण काय म्हणतो, शाळेमध्ये व्हॅल्यू एज्युकेशन द्यायला पाहिजे, मूल्य शिक्षण द्यायला पाहिजे. म्हणजे मुलांना बेसिक शिकवायला पाहिजे. म्हणजे मूल्य यांना ट्रूच किंवा पॉझिटिव्ह कन्सिडर केलं जातं, एवढी पण गोष्ट लक्षात ठेवा. मग मूल्य काय आहेत, थिंग्स विच आर इम्पॉर्टंट फॉर अस. मूल्य म्हणजे अशा काही गोष्टी ज्या आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत,
ज्या मला खूप महत्त्वाच्या आहेत. मग काय असते, एखाद्याचा वक्तशीरपणा खूप महत्त्वाचा असेल, एखाद्याची ऑनेस्टी खूप महत्त्वाची असेल, एखाद्याचा प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा असेल, ती जी गोष्ट आहे त्या व्यक्तीला काय करतो, त्याला डिफाईन करण्याचं त्याला काम करतो, त्याला काय करतो, तो कॅरेक्टराईज करण्याचं काम करतो, त्याचे काय वैशिष्ट्य सांगण्याचं काम करतो. अशा गोष्टीला काय म्हणतात, मूल्य म्हणतात सरळ साध्या भाषेमध्ये. नंतर बघा, ही जी मूल्य असतात ना, ही काय करतात, आता ऑब्विसली मी एक पर्टिक्युलर पर्सन आहे, मी काय करेल, सिच्युएशनला घटनेनुसार ऍक्ट करेल, रिॲक्ट करेल, मी कृती करेल आणि कृतीला काय करेल, रिप्लाय करेल. ऍक्शन रिॲक्शन कंटिन्युअसली चालू राहील, कृती आणि प्रतिकृती नेहमी चालू असेल. मग एखादी घटना घडली, XYZ कुठली घटना घडली, फॉर एक्झाम्पल मी रस्त्यावरून चालले होते, ओके, माझ्या समोर सिग्नल होता, ओके, सिग्नलमध्ये रेड लाईट लागलेला होता. तो रेड लाईट मी जम्प करेल की मी ग्रीन होईपर्यंत वाट पाहिल, ओके, तो रेड लाईट मी जम्प करेल, मी सिग्नल तोडेल की मी ग्रीन होईपर्यंत वाट पाहिल, ही काय आहे माझी, ही काय आहे, माझा अभिवृत्ती आहे. मी त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये कशी वागणार आहे, इट इज बेस्ड ऑन, हे कशावर तुमचं निर्धारित आहे, तर हे मूल्यांवर निर्धारित आहे. जर माझ्यामध्ये डिसिप्लिन हे मूल्य मोठ्या प्रमाणावर असेल तर मी काय करेन, मी ते सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबेल. म्हणजे एखाद्या सिच्युएशनला, एखाद्या तुमच्या काय म्हणतात घटनेला कसं आपण रिॲक्ट करणार आहे, आपली अभिवृत्ती कशी असणार आहे टुवर्ड्स एनी इव्हेंट, हे कोणामुळे डिफाईन होतं, तर हे आपल्या मूल्यांमध्ये डिफाईन होतं. म्हणजे मूल्य, माणूस कसा एखाद्या घटनेमध्ये वागेल, कसा एखाद्या सिच्युएशनमध्ये वागेल, याला काय करतो, ते ठरवत असतो, ठरवत असतो. म्हणजे मूल्य आपली अभिवृत्ती ठरवत असतात, आपला ॲटिट्यूड ठरवत असतात. व्हॅल्यू डिटरमाइन्स युअर ॲटिट्यूड. जर डिसिप्लिन ही व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट असेल तर आय विल नॉट क्रॉस द रेड सिग्नल, आणि जर नसेल तर आय विल जम्प द सिग्नल. कळायला गोष्टी, इझी पीजी, नो रॉकेट सायन्स. आता चला पुढे. ॲटिट्यूड किंवा अभिवृत्ती ही काय असते, हाऊ वी अप्रोच अ सिच्युएशन और हाऊ वी शुड ॲक्ट. एखाद्या घटनेला तुम्ही कसं सामोरे जाता किंवा तुम्ही एखादी घटना कशी हाताळता, याला काय म्हणतात, तुमची अभिवृत्ती म्हणतात किंवा तुमचा ॲटिट्यूड म्हणतात, राईट. आता बघा, अभिवृत्ती, ॲटिट्यूड, मी सिग्नल जम्प करेल की नाही करेल, सिग्नल जम्प करेल की नाही करेल हा थॉट, आणि ॲक्च्युअल सिग्नल जम्प करणे ही ॲक्शन, याच्यामध्ये बरीच तफावत आहे. म्हणजे ॲटिट्यूड प्लस काही इन्स्टिंक्ट, काही सिच्युएशन तुमचं काय करतं, वर्तवणूक ठरतं, तुमची काय करते, वर्तवणूक ठरते. फॉर एक्झाम्पल मी खूप घाईघाईमध्ये असेल, ओके, आणि सिग्नल तुमचं काय 160 सेकंदाचं सिग्नल लागलं असेल आणि नुकतंच सिग्नल लागून 2 सेकंद झाले असते, समोरून ट्रॅफिक नाहीये, मला कळालं XYZ जे काही गोष्ट असेल ती, ओके, समोरून ट्रॅफिक नाही, माझं खूप जास्त अर्जंट, कन्सिडर करा डू ऑर डायची सिच्युएशन आहे, ओके, माझं मन काय म्हणतं, यू आर अ डिसिप्लिन पर्सन, तू काय खूप शिस्तबद्ध व्यक्ती आहे, सिग्नल मोडायला नाही पाहिजे. पण जर समजा मी जर सिग्नल जम्प नाही केलं तर समोरच्या व्यक्तीला खूप मोठं नुकसान आहे, असं 2 मिनिटासाठी कन्सिडर करा. पण त्यावेळी मी हा डायलेमा कसा सॉल्व्ह करते, माझ्या पुढे काय सिच्युएशन आहे, माझा ॲटिट्यूड काय आहे, आणि ते सगळ्या गोष्टी माझं काय करतील, बिहेवियरल ठरवतील, माझं वर्तवून ठरवतील. म्हणजे अभिवृत्ती प्लस तुमची घटना, तुमची काय ठरवतं, मानवी वर्तवणूक ठरवतं, आता बघा, जेव्हा ॲम्ब्युलन्स रेड सिग्नल क्रॉस करते तेव्हा आपण क्वेश्चन नाही करत त्या ॲम्ब्युलन्सवाल्या ड्रायव्हरला, कारण तिथे ह्युमन बिहेवियर, ती लाईफ सेव्ह करणं काय असतं, महत्त्वाचं असतं. पण तेच एखादी दुधाची गाडी असेल, तिनं असा काही कार्यक्रम केला तर आपल्या अंगाची आग होते. म्हणजे कसं वागायचं हे त्या अर्जन्सीवर डिपेंड करतं, आणि आपली अभिवृत्ती प्लस एखादी घटना तुमची काय करतं, मानवी वर्तवणूक डिफाईन करतं. हाऊ यू ॲक्च्युअली बिहेव इन दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन. तुम्ही त्या पर्टिक्युलर घटनेमध्ये कोणत्या पद्धतीची वर्तवणूक करता, याला म्हणतात मानवी वर्तवणूक. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी ॲज अ पर्सन, माझं काय आहे, ॲटिट्यूड आहे, माझी अभिवृत्ती आहे, डिसिप्लिननी वागायचं. पण देयर इज अ अर्जन्सी, तिथे काय, खूप अर्जन्सी आल्या कारणाने मी काय केलं, सिग्नल जम्प केलं. होऊ शकते एखाद्या वेळेस मी काय केलं, सिग्नल जम्प केलं. ते जे माझं मानवी बिहेवियर होतं,
सिग्नल जम्प करायचं, त्याचा फीडबॅक कुठे ना कुठे माझ्या बिलीफ सिस्टमला जाईल ना, ऑब्व्हियसली जाईल. काय जाईल? माझ्या बिलीफ सिस्टमला काय येईल? अभिप्राय जाईल. बाबा मी सिग्नल क्रॉस केलं, मे बी वाईट वाटेल, मे बी चांगलं वाटेल, डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन. हा काय करतो? हा अभिप्राय तुमच्या पुन्हा बिलीफकडे जातो. मग ही बिलीफ, मूल्य म्हणजे तुमचा विश्वास, मूल्य, अभिवृत्ती आणि मानवी वर्तणूक यामध्ये ही कंटिन्युअसली सायकल चालू असते आणि हीच सायकल आपल्याला इथिक्समध्ये शिकायची आहे. आय होप तुम्हाला कळालं. समजलं? इझी आहे, काही जास्त अवघड नाहीये. ओके, आता चला पुढे. बिलीफ काय आहे? विश्वास काय आहे? विश्वास म्हणजे आपण ज्या गोष्टीला खरे मानतो. ओके, त्या तुमच्या तर्कसंगत असू शकतात किंवा अतर्कसंगत सुद्धा असू शकतात, त्याला काही पुरावा नाहीये. ओके, काही अंक कोणासाठी शुभ मानले जातात, तुम्हाला जे सांगितलं विअरिंग एका कलरचं शर्ट वगैरे घालणं. ओके, हे मूलभूत घटक म्हणजे माहितीचे काय तुकडे असतात, पॅकेट्स असतात. आणि हे जे माहितीचे तुकडे असतात आपल्याला काय करतात? इन्फॉर्मेशन गॅदर करायला मदत करतात. आणि एकदा का इन्फॉर्मेशन गॅदर केली की त्यातून आपले व्हॅल्यू ठरतात. ओके, त्यातून आपले काय करतात? बिलीफ ठरतात. विश्वासावर तुमचे कुटुंब, वातावरण, सोशल मीडिया, राजकारणी यांचा काय असतो? प्रभाव. फॉर एक्झाम्पल ते तुमचं आता 11-11चं एक फॅड चालू आहे बघा सोशल मीडियावर. 11-11 आलं की सगळे लोक असे प्रे करतात. कुठून आलंय? कुठून तरी सोशल मीडियावरतूनच आलंय. असं तर पहिले नव्हतं. 11 वाजून 11 मिनिटांनी झालं की लोक प्रे करतात. 11-11 काय बिलीफ येतो? काही सायंटिफिक आहे त्याच्यामध्ये? नाही. फॉर एक्झाम्पल उपासाच्या वेळी कांदे खाऊ नयेत, हा बिलीफ आहे. खाऊ नयेत बाबा कांदे. का बरं? कशासाठी? त्या वेगळ्या गोष्टी आहेत, पण बिलीफ आहे. काही लोक खातही असतील ना, डिपेंडिंग अपॉन देअर सिच्युएशन. विश्वास म्हणजे मनातील एक आंतरिक भावना आहे किंवा कल्पना आहे ज्याला आपण खरं मानतो. ती तुमची सिद्ध तर्कसंगत नसली तरीही काही प्रॉब्लेम नाहीये. ती मानसिक प्रतिकृतीचं काय आहे? एक सर्वात सोपं रिप्रेझेंटेशन आहे. आपण कसा विचार करतो याचं ते रिप्रेझेंटेशन आहे. ओके, विश्वास मत किंवा निर्णय यावरही आधारित. आपण काय म्हणतो? आपण पर्टिक्युलर XYZ गोष्टी करू नये. का करू नये? मला वाटतंय म्हणून करू नये असं म्हणता तुम्ही. मग ते तुमचं ते, तर मग काही पुरावा आहे का? नाही. तुम्ही काय म्हणतात? आज मला आहे ना चहा पिऊ वाटत नाही. का बरं? नाही पिऊ वाटत. विश्वास, मत आहे माझं ते. आज मला आहे ना खूप गोड खावंसं वाटतं. का बरं? काही रिझन आहे त्याच्यामध्ये? नाही, ते मत आहे फक्त एक तुमचं. काय मत आहे? निर्णय आहे, ओपिनियन आहे. त्याला काय बेस आहे का? ठीक आहे. हेच इंग्लिशमध्ये दिलंय. It we consider to be true. It can be rational or irrational. For example, some number consider as a lucky number and some consider as a unlucky number. Okay. Our thought processes हे जे बिलीफ असतात आपल्या थॉट प्रोसेसचा, विश्वासाचा काय फंडामेंटल युनिट असतात. ओके, दे आर द पॅकेट्स ऑफ इन्फो व्हेन इट इंटरॅक्ट आवर थॉट्स प्रोसेस बिगिन. काय पॅकेट ऑफ इन्फॉर्मेशन असते. इकडं एक तुकडा पडला, तिकडे एक तुकडा पडला, तिकडे एक तुकडा पडला. आपलं ब्रेन काय करतं? त्यांना सिनर्जीमध्ये लावतं, विच रिझल्ट इन टू तुमचं ओपिनियन फॉर्मेशन. ओनियन नॉट टू बी इटन ड्युरिंग द फास्ट. कांदे तुम्ही उपवासाच्या वेळी खाऊ नयेत. ओपिनियन आहे, बिलीफ आहे, प्रूव्ह आहे का? आहे का? त्याला वाटतंय तो खातोय, त्याला नाही वाटत तो नाही खात. तर पर्टिक्युलर दिवशीच तुम्ही काय करता? नॉन व्हेजिटेरियन फूड इट शकता. कुठे लिहिलंय का? नाही, पण आपल्या इंडियामध्ये चालतं ना. बिलीफ का एक इंटरनल फीलिंग आहे और आयडिया दॅट इज ट्रू व्हेन थॉट इट इज अनप्रूव्हन और इरॅशनल. अनप्रूव्हन असू द्यात, इरॅशनल असू द्यात, थॉट हे काय आंतरिक चाललंय सगळ्या कार्यक्रम, इंटरनल चाललाय. ओके, इट इज सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ मेंटल रिप्रेझेंटेशन. तुमच्या मानसिकतेचं हे सिम्पलेस्ट, अतिशय सिम्पलेस्ट फॉर्म आहे. इट इज ऑल्सो बेस्ड ऑन द ओपिनियन और जजमेंट. नंतर काय? व्हॅल्यू तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हॅल्यू शब्दाचा अर्थ तुमचा वेलेरम येथून झालेला आहे. त्याचा अर्थ काय? वर्थ ऑफ आहे. ओके, हे काही गरज नाही आपल्याला, पण दिले इथे. ओके, मूल्य म्हणजे अशी मापदंड, निकष ज्याच्या आधारे आपण इष्ट काय आहे आणि अनिष्ट काय आहे हे ठरवतो. ओके, तिथे काय खरं होतं? खरं तुम्हाला वाटू शकतं, खरं अजून कोणाला वाटतं. तिथे काय इष्ट, व्हॉट इज डिझायरेबल, व्हॉट इज रिक्वायर्ड टू बी डू. ओके, उदाहरण, वेगवेगळ्या कुटुंबाची वेगवेगळी मूल्य असतात. मी तुम्हाला सांगितलं आपली काही रिलिजियस व्हॅल्यू आहेत बघा. कुणी किती सांगितलं आपण त्या चेंज नसतो करत. दिवाळीला सर्टन काइंड ऑफ तुमचे काय म्हणतात रिच्युअल्स प्रॅक्टिस केल्या जातात. मे बी ते रिच्युअल्स नॉर्थ इंडियामध्ये वेगळे असतील, साऊथ इंडियामध्ये वेगळे असतील, महाराष्ट्रात वेगळे असतील, इव्हन तुमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगळ्या ठिकाणी वेगळे असतील. प्रत्येक कुटुंबाची वेगवेगळी आहेत, पण ती आहे ती कोर आहेत त्या व्हॅल्यू सिस्टम. मूल्यांवर तुमच्या फॅमिलीज असतात आणि ह्या फॅमिली बाय फॅमिली व्हॅरी होतात.
हे तुमचं रिजन बाय रिजन व्हॅरी होतात, हे तुमचं काय म्हणतात सेक्शन बाय सेक्शन व्हॅरी होतात, इव्हन देश बाय देश सुद्धा व्हॅरी होतात. फॉर एक्झाम्पल कॅपिटलिझम हे सुद्धा मूल्य आहे बघा, भांडवलशाही मूल्य आहे. खूप जास्त अर्न करायचं, खूप जास्त स्पेंड करायचं, लेझर फेअर, ओके, मुक्त व्यापार, भांडवलशाहीची व्हॅल्यू आहे. म्हणून आपली स्पेंडिंग पॉवर किती जास्त वाढली आहे. म्हणून इंडिया पीपीपी टर्म्स मध्ये 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी आहे, किंवा इन जनरल आपण 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहोत. काय कॅपिटलिझम व्हॅल्यू आहे ना, सोशलिझम व्हॅल्यू आहे, समाजवाद व्हॅल्यू आहे. कळाल्या गोष्टी. इंग्लिशमध्ये दिलंय, फ्रॉम लॅटिन वर्ड वेलर्स मधून वर्थ ऑफ त्याचा अर्थ होतो तो स्टँडर्ड विच हेल्प अस डिसाइड व्हॉट इज डिझायरेबल अँड व्हॉट इज अनडिझायरेबल. काय इष्ट आहे, व्हॉट इज डिझायरेबल, व्हॉट इज नॉन डिझायर. डिझायरेबल म्हणजे काय, तुम्ही हे करायलाच पाहिजे आणि तुम्ही हे नाही करायलाच पाहिजे, दॅट इज डिझायर. डिझायर म्हणतो ना आपण, हे माझी डिझायर यार टू बाय 1 crore फ्लॅट इन साऊथ बॉम्बे. डिझायर, इच्छा. त्यासाठी तुम्ही काय करणार, सेव्हिंग करणार, इन्व्हेस्टमेंट करणार, व्हॅल्यू आली सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट. ओके. फॅमिलीज हॅव्हिंग डिफरंट व्हॅल्यूज. कॅपिटलिझमच्या तुमचं प्रॉफिट मोटिव्ह असतो बघा, स्पेंडिंग पॉवर जास्त असते. त्याच्या विरुद्ध सोशलिझम काय असतं, वेलफेअरवर तुमचं काय म्हणतात समाजवादावर फोकस असतो. त्याचं काय असतं सामाजिक उत्थान, समाजवादाचं काय असतं प्रिन्सिपल असतं. इथे सरकार काय प्रोएक्टिव्ह रोल प्ले करतं. फॉर एक्झाम्पल आता ना एक आपले काय म्हणता येईल, एक गोष्ट सांगते जी पेपरमध्ये येते. दोन्ही व्हॅल्यूज आहे, एक आहे पॅट्रिऑटिझम देशप्रेम, आणि दुसरं आहे नॅशनलिझम राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रवाद. ओके. आता बघा, एखाद्या व्यक्तीमध्ये पॅट्रिऑटिझम असणं इज गुड थिंग, देशप्रेम असणं चांगली गोष्ट आहे. माझा देश खूप चांगला आहे, माझ्या देशासाठी मी सर्वतोपरी काम करण्याच्या काय करेल, सर्वतोपरी काम करेल. ओके. माझ्यासाठी माझा देश चांगला आहे, तसंच एखाद्या अमेरिकन व्यक्तीसाठी अमेरिका हा देश काय सर्वोत्कृष्ट आहे, चायनाच्या व्यक्तीसाठी चायना काय आहे सर्वोत्कृष्ट आहे, पाकिस्तानसाठी पाकिस्तानचा देश काय सर्वोत्कृष्ट. हे झालं देशप्रेम. म्हणजे मला माझं देश काय आहे इम्पॉर्टंट आहे आणि असायलाच पाहिजे. ॲट द सेम टाइम मी तुमच्या देशाविषयी काही वाईट बोलत नाही, इट्स अ गुड थिंग. त्याच्या विरुद्ध एक कॉन्सेप्ट येतो, म्हणजे काय, माझाच देश सगळ्यात चांगला आहे आणि मी माझ्या देशाच्या व्हॅल्यू जगभर पसरवण्यासाठी हवे ते प्रयत्न करेल. बाकीचे काय आहेत खराब आहेत. दॅट इज कॉल्ड राष्ट्रवाद. आणि राष्ट्रवाद काय असतो, एक निगेटिव्ह कनोटेशन. जेव्हा राष्ट्रवादाची भावना लागते तेव्हा युद्ध व्हायला लागतं. मग पाकिस्तानचं काय नॅशनलिझम, आपण काय पॅट्रिऑटिझम ही काय पॉझिटिव्ह कन्सेप्ट. एक आपले काय म्हणतात कवी होऊन गेले किंवा आपले फिलॉसॉफर होऊन गेले, ते म्हणले होते की नॅशनलिझम इज द बिगेस्ट एनिमी ऑफ द पीस. का बरं, माझाच राष्ट्र महान आहे, मग याची महानता मी अजून चांगलं करण्यासाठी मी इकडे डिफेन्समध्ये खर्च करतो, मी याच्यात खर्च करतो, मी त्याच्यात खर्च करतो. आता एखाद्या XYZ देशाने खर्च केल्यावर PQR देशाला पण खर्च करावा लागतो. व्हॉट इट लीड्स टू, याच्याने काय होतं अशांतता निर्माण. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. अशा दोन व्हॅल्यू काय लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट आहे, पॅट्रिऑटिझम हे सोशल कन्सेप्ट आहे, देशप्रेम आहे. नॅशनलिझम ही पॉलिटिकल कन्सेप्ट आहे, माझ्या बाउंड्रीज मला काय करायच्या प्रोटेक्ट करायच्या, आणि बाउंड्रीज प्रोटेक्ट करण्यासाठी आपण काय करतो आर्मी, मिलिटरी, नेव्ही एक्सेट्रा एक्सेट्रा गोष्टी आहे. म्हणून इट लीड्स टू दी नॉन कम्पॅरेटिव्ह माझं पॅट्रिऑटिझम, माझं देशप्रेम आणि तुमचं देशप्रेम कम्पेअर कसं होणार आहे, नाही होणार आहे. माझ्यासाठी माझा देश इज द महान देश, तुमच्यासाठी तुमचा देश इज महान देश. इमोशन्स जोडलेल्या गोष्टी. ओके. इथे काय आहे कम्पॅरेटिव्ह गोष्टी होतात, त्याचा राष्ट्रवाद कसा, त्याचा राष्ट्रवाद कसा, आणि मग राष्ट्रवादावरून काय होतात पीस कॉन्फ्लिक्ट. इंटरनल फिलिंग आहे पॅट्रिऑटिझम, मला माझ्या देशाला सर्वोत्कृष्ट बनवायचं. ही काय एक्सटर्नल, मला माझ्या देशाला प्रोटेक्ट करायचंय फ्रॉम द एनिमी. खूप फरक आहे दोघांमध्ये. म्हणून काय म्हणलेलं आहे की नॅशनलिझम इज द बिगेस्ट एनिमी ऑफ द पीस. शांततेचं काय ते सगळ्यात मोठा काय आहे शस्त्र. प्रत्येकाला ज्याचं त्याचं राष्ट्र जपायचं ना, एकाने केलं की दुसरा करणार, दुसऱ्याने केलं की तिसरा. ते काय म्हणतात त्याला प्लेंडोरा ऑफ दी काय म्हणतात त्याला, एक असं पॅन्डोरा बॉक्स आहे, ओपन झाला की सगळेच होतात. ऑब्व्हियसली करावं लागतं पण नॅशनल सिक्युरिटी. ओके. नंतर आहे ॲटिट्यूड, याला दृष्टिकोन किंवा वृत्ती म्हणतो आपण. 3rd स्टेप आहे व्हॅल्यू, सिच्युएशन नुसार तुम्ही कसं वागायला पाहिजे. कुठल्या गोष्टीबद्दल अनुकूल किंवा प्रतिकूल भावना भूमिका असणं म्हणजे ॲटिट्यूड किंवा वृत्ती.
तो एखाद्या व्यक्तीच्या भूतकाळातील प्लस वर्तमानातील अनुभवांवर आधारावर तयार होतो. माझी ऑब्विसली मी सिग्नल क्रॉस करायला पाहिजे की नाही क्रॉस करायला पाहिजे डिपेंडिंग अपॉन माझा भूतकाळ आणि आता काय चाललंय ते. ऍटिट्यूड कसं वागायला पाहिजे. Attitude favors or disfavors towards the something. It can be formed on the basis of past, present, environment of a person. Obviously, आपण काय म्हणतो, आपण रिफ्लेक्शन आहोत आपल्या पास्ट बिहेवियरचं. ॲटिट्यूड तुमची वृत्ती पण तिथूनच हवेत फॉर्म होणार आहे कधी नाही. आधी काहीतरी तुम्ही एक्सपिरियन्स केलंय त्यामुळे तुम्ही इथे आलात, त्यामुळे तुम्ही हे एक्सपिरियन्स करतात. आता तुम्ही काहीतरी एक्सपिरियन्स करतात त्यामुळे तुमच्या उद्याचा ॲटिट्यूड बदलेल. ऑब्वियसली आपण हवेमध्ये चाललंय का हे सगळं नाही, याला कॉज अँड इफेक्ट आहे. ते कॉज अँड इफेक्ट म्हणजेच काय, वृत्ती, ॲटिट्यूड. नंतर आहे ह्युमन बिहेवियर, ॲक्च्युअल बिहेवियर. आपल्या वातावरणात उपस्थित असलेल्या उत्तेजनांना दिलेला प्रतिसाद म्हणजे मानवी. एक्सटर्नल स्टिम्युलायला दिलेल्या आन्सर म्हणजे काय, ह्युमन. सिग्नल क्रॉस करेल नाही क्रॉस करेल तिथे सिच्युएशन काय एक्झॅक्ट व्हॉट इज देअर दॅट इज डिपेंड ऑन दॅट इज मी काय करेल हे त्या इव्हेंटवर त्या सिच्युएशनवर निर्धारित आहे, त्या स्टिम्युलायवर त्या उत्तेजनावर निर्धारित. मला जर खूप अर्जंट असेल गोष्ट, मला जर कोणाची लाईफ सेव्ह करायची असेल ऑब्विसली आय विल क्रॉस द सिग्नल, आय विल जम्प द सिग्नल. नसेल असं काही आणि मी जर ते केलं असेल विच वॉज माझं बिहेवियर इज नॉट गुड, मी लॉ अँड ऑर्डर पाळत नाहीये, असे त्याचे अर्थ निघतात. त्या गोष्टी आपल्याला पुढे अनालाइज करायच्या आहेत. मानवी वर्तवण्यावर कोणकोणत्या गोष्टी प्रभाव करतात, संस्कृती, कल्चर. आपलं मला सांगितलं मोठ्यांचा रिस्पेक्ट करणं एक मेथड काय, त्यांचे पाया पडणं किंवा त्यांना नमस्कार करणं. दुसरी काय, भावना, इमोशन सुद्धा मानवी वर्तवण्यावर परिणाम करतात. नंतर काय, मोरॅलिटी, नैतिकता. उद्या पाहू आपण काय असते नैतिकता. नंतर मूल्य, व्हॅल्यू, अधिकार, अथॉरिटी, लॉ अँड ऑर्डर. यांनी सांगितलं रेड लाईट जम्प करू नका. आपण करतोय का, आपण केला तर आपला कार्यक्रम होईल, नाही केला तर आपण काय डिसिप्लिन मध्ये. परस्युएशन, मनगरणी. कोणीतरी येऊन सांगितलं बाबा रेड लाईट क्रॉस करणं काय असतं, बॅड हॅबिट असतं, तो व्यक्ती फॉलो करतो, आपण त्याला फॉलो करतो म्हणून आपण सुद्धा रेड लाईट क्रॉस करत नाही. दडपशाही, कोर्जन. पोलिसांनी आपल्याला काय केलं, फाईन लावला, तुम्ही रेड लाईट क्रॉस केला की तुम्हाला एवढा फाईन बसणे, त्याला करतोय माणूस. कोर्जन सुद्धा काय ह्युमन बिहेवियरवर परिणाम करतो, दडपशाही म्हणतात त्याला. जेनेटिक, अनुवंशिकता. ऑब्विसली आपली जी बॉडी आहे त्याच्या आपल्या आईवडिलांकडून जी आलेली जीन्स आपल्या ह्या गोष्टी डिटरमाइन करतात. थोड्या बहुत प्रमाणामध्ये आपले जेनेटिक्स, आपली अनुवंशिकता सुद्धा हे डिटरमाइन करते. ओके, हे झालं तुमचं पर्टिक्युलर पहिलं लेक्चर. कसं वाटलं जरूर सांगा. आणि हे तुमचं डेमो लेक्चर होतं. आय होप तुम्ही पहिलं सिलेबसचं डिकोडिंगचं लेक्चर पाहिलं असेल आणि त्यानंतर हे लेक्चर तुम्ही पाहिलं असेल. ओके, तर असेच आपले लेक्चर लाईव्ह आता आपल्या बॅचमध्ये चालू होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, ओके, तुम्ही तुमच्या मेन्स रेडी व्हायलाच पाहिजे. द रिझन इज, जर मेन्स रेडी आत्ता झालं नाही तर पुढच्या वर्षी प्रॉब्लेम येतील किंवा येणाऱ्या मेन्समध्ये काय येतील प्रॉब्लेम येईल. आणि वन मोर थिंग, हा जो कंटेंट आहे हा किती एनरिच आहे तुम्हाला कळलं पाहिजे. जे आपल्या डेली लाईफचे एक्झाम्पल असतात ते तुम्हाला सांगणे, तुम्हाला त्यामध्ये इंटिग्रेट करून घेणे, हे सगळ्या गोष्टीचा आपला काय उपक्रम आहे या पर्टिक्युलर बॅचचा. आपली लेक्चर चालू झालेली आहेत. ओके, तुम्हाला लेक्चर कसं वाटलं तेही सांगा आणि ॲडमिशन सुद्धा चालू झालेली आहे. तुम्ही या पर्टिक्युलर नंबरवर काय करू शकता, कॉल करू शकता. विशेष म्हणजे फीस हा खूप मोठा फॅक्टर असणार आहे. आपण अतिशय अफोर्डेबल फीसमध्ये काय केलेली आहे, बॅच लॉन्च केलेली आहे. आम्हाला माहिती आहे इट इज नॉट परवडेबल, म्हणजे नुसतं परवडेबल की एवढी मोठी फीस मेन्ससाठी देणं नसतं शक्य, म्हणून आपण काय केलं अफोर्डेबल फीस ठेवलेली आहे. ती सुद्धा तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये अवेलेबल आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही काय करू शकता, या पर्टिक्युलर नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला इथिक्सचं लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही सांगायलाच पाहिजे. ओके, खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाका आणि आपण पुन्हा भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय, थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय बाय.